तर घाबरून जायची कशी आवश्यकता नाहीये यातनं आपल्याला स्पष्ट झालेलं आहे। कोरोना संदर्भात अनेक प्रश्न आहेत, मात्र सर्वांच्या मनात एकसारखा असणारा प्रश्न म्हणजे कोरोनाच्या व्हायरसचं आयुष्य नेमकं आहे किती आणि कोरोना व्हायरस कुठे आणि किती काळ जिवंत राहतो, पाहूयात या खास रिपोर्टमधनं। कोरोना व्हायरसचं आयुष्य किती, नेमका किती काळ जिवंत राहतो कोरोना व्हायरस। जगभरात तब्बल 2,02,000 जणांना लागण आणि 8,000 नागरिकांचा मृत्यू। कोरोना व्हायरसनं अशा प्रकारे आपली दहशत निर्माण केली आहे। आता हा कोरोना व्हायरस नेमका किती काळ जिवंत राहतो? अमेरिकेच्या व्हायरल इकॉलॉजी ऑफ रॉकी माउंटन लॅबोरेटरीनुसार कोरोनाचा विषाणू शरीरात आणि शरीराबाहेर काही काळ जिवंत राहू शकतो। कोरोना विषाणू 8 ते 37 दिवसांपर्यंत शरीरात जिवंत राहतो। प्लॅस्टिक सारख्या पृष्ठभागावर हा विषाणू 3 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो। खोकल्यामधून त्याचे तुषार आजूबाजूच्या पृष्ठभागांवर पडतात, म्हणजे उदाहरणार्थ टेबल असेल, खुर्ची असेल, एखादा जिन्याचा कठडा असेल, दरवाजाचा नॉब असेल, त्या अशा पृष्ठभागावर, कठीण पृष्ठभागावर ते साधारणतः 12 तास राहतात, 12 तास जिवंत राहतात। आणि त्याचप्रमाणे कपड्यावर, पडद्यांवर अशा किंवा थोड्याशा मऊ भागावर ते 9 तास जिवंत राहतात। त्यातच दैनंदिन वापराच्या काही वस्तूंचा जर विचार केला तर लाकडावर 24 तास कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो। प्लॅस्टिकवर 3 दिवस, स्टीलवर 3 दिवस, तांब्याच्या भांड्यांवर 4 तास, हवेतही कोरोना विषाणू 3 तास जिवंत राहू शकतो। आता कोरोना व्हायरसचा फैलाव कसा होतो तेही पाहूया। कोरोनाग्रस्तांच्या थुंकीतून हा विषाणू सर्वाधिक वेगानं फैलावतो। हा व्यक्ती शिंकला तर 6 फुटांपर्यंतच्या व्यक्तीला लागण होऊ शकते। एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर हे विषाणू फार काळ टिकत नाही, मात्र त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर विषाणू शरीरात प्रवेश करतात। सर्वाधिक संसर्ग हा चेहऱ्याला हात लावल्यानंच होतो आणि त्यामुळेच वेळोवेळी हात स्वच्छ ठेवण्याबरोबरच चेहऱ्याला हात न लावण्याचं आवाहन करण्यात येत आहे। कारण एका तासात कोणतीही व्यक्ती गळ्याला एकदा 1 ते 23 सेकंदांपर्यंत स्पर्श करतो, हनुवटीला 4 वेळा 1 ते 10 सेकंदांपर्यंत स्पर्श करतो, तोंडाला एका तासातून 4 वेळा 1 ते 12 सेकंदांपर्यंत हात लावतो, नाकाला 3 वेळा 1 ते 10 सेकंद, डोळ्याला 3 वेळा 1 ते 53 सेकंदांपर्यंत, केसांना 4 वेळा 1 ते 10 सेकंदांपर्यंत स्पर्श करतो। कोरोना व्हायरसवर स्वतःची काळजी आणि दक्षता हाच मोठा उपाय आहे। त्यामुळे स्वतःही सतर्क राहा आणि इतरांनाही सतर्क करा। ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी, मुंबई।